का हो डॉक्टर काय म्हणले किती वेळात येतो काय? येतात म्हणले बरं का, काय करावं काय कळना. दुखतंय बघा ना. ते मुख्य चित्राबाचं दुखलं ना मला ती सहनच होत नाही. त्यांना सांगता तरी येते काही बघा ना किती त्रास होतोय. खाते बरं का थोडं ते, पण मनाव असं खातच नाही अगं. आणि ना असं अंग टाकून दिलं करतंय आणि थरथर कापते असं जागेवर. त्याचं तेज किती कमी झाले बघा ना, खाणं पिणंच त्याचं पारच बंद झाले. डॉक्टर आले ना काय असेल ते ट्रीटमेंट करा म्हणा, पण याला बराच करायचं. कधी येणार डॉक्टर? येते आता, फोन केला तर मी निघतो म्हणले. डॉक्टर येतील काय सांगू नाही सांगू, पण एक काम कर, तू त्याला खायला चांगलं आण आणि लक्ष ठेव तू. नाही त्याच्याकडे लय लक्ष देते. आणि गरमीचा दिवस आहे, पाणी बिणी त्याला वेळ ठेव. आले तर किती दिवसापासून दुखत आहे? अहो काय एकाएकीच 4-5 दिवस झाले आणि हळूहळू झालं, आम्हाला बी जाणवलं नाही असं. त्याचं खाणं पिणं फारच कमी झालंय, खातच नाही पहिल्यासारखं. वय किती झाले साधारणतः? बऱ्याच दिवसाचा बैल तो लहानपणी आणला होता आमच्या वडिलांनी गाड्याला पळवायला. नाही चांगलाच गाळ झालेला दिसतोय. धरून देतो का? नाही जवळ बी जाऊन देत नाही, फुरफुर करतोय ले. हा आणि थरथर करतोय असं म्हणजे तो. आणि पाणी चांगलाच गाळ झालेला दिसतोय. बरं मला असं वाटतंय तो जरा काठावचा आलेला आहे, तुम्ही तुमच्या मनाने बघा. काठाव म्हणजे आता काय होतं, शक्यतो जनावर उतरत नाहीत एकदा का दुकानात गेलं ना. आता वय झालं. गोळ्या औषधांनी समजा काय ताकद बिकत यायला त्याला. नाही हे या स्टेजला गेलं ना आता. पण हे कशामुळे झालं डॉक्टर नेमकं? वय झालेलं आहे त्याची इम्युनिटी पॉवर नाही तेवढी. आता बघा तुम्हाला दावणी ठेवायचं काय करायचं. शक्यतो कोणी तर नाही ठेवीत, पण असावा लक्ष्मी आपल्या दारात. निघतो मी, मला जरा पुढं काम आहे. मग त्याचं बरं व्हायचं काय नाही लक्षण नाही. ते इंजेक्शन हे काही इंजेक्शन गोळ्या औषध तरी काहीतरी इलाज नाही 10 दिवस अजून म्हणजे वय झाले म्हणायचं. काय करायचंय? हे काय असं ठेवून काय जमणार नाही, तुला आधीच सांगतोय. अरे ठेवून जमणार नाही म्हणजे आता वय झाले डॉक्टर. हा गेले. गेले काय म्हणते? त्याने सांगितलं ना राहणार नाही 10 दिवस शेवटचं. ते काय असेल ते तू बघून टाक. नाही आता काय सेवा करायची त्याची, काय होतं ते आपल्या. गोळ्या औषध काहीच नाही ते दिली. अजून म्हणतो सेवा करायची. काय सेवा करायची बस ना आता. कवर खर्च हे करायचं आता. अरे असं कसं चाललं ना, आपलं बैल एवढा सांभाळाय आपण त्याला. तू सांभाळ, तू बघ. मी नाही ठेवू शकत त्याला आता. नाही पण आपल्याला किती साथ दिलेली भाऊजी त्यांनी, असं कसं तुम्ही लगेच म्हणता? अरे आपल्या बापाचं आज्याचं गावाचं नाव काढले त्यांनी अख्ख्या घाटात. अरे बस ना मग, झालं गेलं राहिलं द्या सोडून आता. तुम्ही चुकीचं बोलताय हो. तू लागली की मला शिकवायला काय करायचं काय नाही. आपलं काय आहे ना जे आज ह्याच्यामुळे कळलं का. मी म्हणतो झालं ना आता, राहिलं नाही एवढं उभं आता, बस करा ना. मग त्याला थोडी त्याची साथ सोडून जमन, आता त्याला गरज आहे आपली. मी एक काम करतो, ह्याला काय कळतं, ह्याच्यापेक्षा चांगला डॉक्टर आण तुम्ही. तेव्हा पण तेच सांगणार आहे सध्याला, बरोबर. काहीच होणार नाही. अहो पण चांगल्या डॉक्टरला दाखवल्यावर काहीतरी गोळ्या औषध देते. हे गावातले डॉक्टर नाही शहाणी. गेलेलेच आहेत तुम्ही सगळेच, काय ना तुम्ही डोक्यात गेलेलेच आहेत, काहीच करीत नाही तुम्ही. नुसता खर्च करा सवय लागलेली तुम्हाला. अरे खर्च बघून चालतं घर. हा उद्या आपला बाप आजारी पडला मग आपण खर्चाचा विचार करतो का? मी काय म्हणते, बापा जागेवर बैल बैला जागेवर तुम्हाला काय पण काय बोलताय तुम्ही? ते म्हणताय ना डॉक्टर आणतो म्हणून चांगला. तुला जास्त बोलू नको, तुला जातो काम कर. मला लागली शिकवायला काय कारण काय नाही. तुम्ही ना त्यांचं जाऊ द्या, तुम्ही डॉक्टर. मी एक काम करतो, चांगल्या डॉक्टरचं पत्ता काढतो. तुम्हाला काय करायचं ते करा, मी याला ठेवणारच नाही. अहो जाऊ द्या, ते काय नाही करत, काय आपल्याला काही कळत नाही का एवढं. तुम्ही चांगला डॉक्टर बघा, ते ठणठणीत नीट होत असतो गोळ्या औषधांनी. चला बरा झाला पाहिजे फक्त, मला एवढं कळतंय बुवा. चला आपण डॉक्टर बघू एखादा. ते तुमचे मित्र आहेत ना पुण्याला, त्यांना फोन लावा, तिकडे आहेत का काय गुरांचे चांगले डॉक्टर बघा. चला केवढं द्यायचं मग? आता म्हातारा झालेलं आहे, माझी काय अपेक्षा नाही, पण 20,000 द्यावा तुम्ही. त्याला 20,000? मग आता आम्ही तरी नेऊन काय करणार? आम्हाला बाजारात गजर खपवायचं म्हणलं तर आम्हाला बी आमचे मुद्दल भाडं तर निघलं पाहिजे. आता 20,000 मी असे लय नाही सांगितले. याची बाजारला 15,000 यायची नाही त्याचे. 5-10 हजार कमी द्या, 2-4 हजार रुपये कमी करावं, लय काय वाटत असेल तुम्हाला, पण द्या. आम्हाला बी भाडं लागतंय नाही याला त्याला. 12,000 रुपये. 12,000 फायनल होईल, कारण की जाणं येणं आम्हाला ह्या बाजारात काष्टीचं खपतोय नाही खपतोय, मग आम्हाला बी अडचणी आहेत ना. ह्या हिशोबाने 12 पण लय होते त्याला. काय तुम्ही किंमतच करायला राव. उगा मी काय म्हणे ना म्हणून तुम्ही लगेच डायरेक्ट 20 वरून 12 झाले. आम्ही रोज बाजारातले तुम्हाला पहिल्यांदा विकताय, आम्ही रोज एवढं देवाण घेवाण चालू आहे आमची.
माझं काय आमचा जाऊ द्या. व्यवसाय असतोय हो, आम्हाला तुम्ही लगेच कळतं बघून. 12 तर 12 भाव जा घेऊन त्याला एकदाचा. मी तो ती भाव निसतात खर्च करते त्या दुखत आहे तर या, ही सारखं. ये सारखे कधी येणार तुम्ही आता हे हा कधी येणार? उद्या येईन ना तुमचं. उद्या येईन ना. उद्या द्या. अहो त्याला काय सांगू तुम्ही आता 20,000 रुपये खर्च केला त्याला ते दुखत आहे म्हणून काय करायचं बरं मी? नाही सगळं खरं आहे तुमचं, आम्ही तरी ठेवून काय करणार त्याला? बरं तुम्हाला काय लय वेळ नाहीये हे तुम्हाला उद्याच्या उद्या घेऊन जावं लागेल. अहो, उद्या पाठ टमटमीन राव शनिवारचा बाजार. अरे हे डॉक्टर आलं काय पुण्याचं? नाही नाही कोण आहेत? व्यापारी बोलले होते मी. बैल घेतलाय इसार दिलाय. कोणता बैल? यो म्हातारा. यो बैल मग आणि का? मी तुम्हाला सांगितलं ना ठेवणार नाही म्हणून त्याला 12,000 रुपये त्यांना देऊन टाकलाय. अरे काय बोलतो तू? बैली काय निघला काय तू? मी काल तुम्हाला आधीच सांगितलं होतं नाही जमणार म्हणून ते. नाही जमणार काय? अरे म्हातारा झाला म्हणून निघतो काय तुझे बैल? बैली काय निघला तू? काय करायचं ठेवून तुला मी किती वेळ सांगू एकच गोष्ट नुसता खर्च करा त्याच्यावर काय त्याचा फायदा नाही तोटा. आता काय रानात काम करणार आहे तेव्हा हो तो. का आम्ही भाऊ आहेत ना, आम्ही त्यांना काय बाजारात नेणार काष्टीच्या आणि देऊन टाकणार आहेत. नाही, तुमचं बरोबर आहे बरं का. आणि तुझं बी मला पटायला लागलंय. हा मग मी म्हणतोय रानात काय काम करीत मग काय नुसतं करा तिथं खर्च करा त्याच्यावर. हा, रानात काय काम करीत नाही ना बैल मग? आपला. म्हातारा झालाय त्याच्यावर खर्च होतोय. त्याला खाऊ पिऊ घालाय जड झालंय तुला. एक काम कर, यो बाप आहे ना आपला, यो बी म्हातारा झालाय. रानातली कामं होत नाही त्याला. त्याला खाय प्यायचं घालायचं तुला त्रास होत असेल ना, बैल जर गेला ना बाप बी काढून टाक घराबाहेर म्हणजे तुझं समाधान होईल. कोणती गोष्ट कुठं नाही जोडा पहिली गोष्ट त्याचं काय काम नाही म्हणून त्याला हे करतोय. हा मग बापाचं बी काय काम नाही ना, जाऊ दे ना घराबाहेर. काय होते तुमचं पहिलं बैल आहे घेऊ. पहिला बैल म्हणजे या बैलाने आम्हाला नावा रुपाला आणलंय. या बापांनी तरुण होता तेव्हा तो बैल आणला होता आणि कसा सांभाळला आम्हाला माहिती. अख्ख्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाव काढलंय आमचं. आमच्या घराला लक्ष्मी आणली त्यांनी आणि म्हातारा झाला म्हणून काय निघलाय बैल. रेसिंग वगैरे केली काही नाही. गाड्याचा बैल आहे आमचा तो. अहो ह्यो बापाला खांद्यावर घेऊन नाचलेत लोक आमच्या या बैलामुळं. आणि तू काय निघला होय आपला बैल. ह्यो बैल काय निघलाय आमचा ह्यो. तुम्ही व्यापारी आहे पण हे तुम्हाला तरी पटतं का सांगा. तुम्हाला तरी पटतं, आमचं काम आहे ते. आम्ही रोज आता तुमचं काय बाग घडतंय आम्ही थोडी बघणार आहे तुमच्या घरी. डॉक्टरच आहेत ना हे. डॉक्टर नाही व्यापारी आहे. तुम्हाला काय दिसतंय का डॉक्टर आहे का पिशवी काय यांनी आमच्या बोलून पण आणलं का व्यापारी? तुम्हाला तुमच्या डोक्यात ना कुठं गाडायचं काय मला काय कळणार. मी म्हणतो त्याला देऊन टाका तुम्ही नुसतं मला आडवत चालत आहे. अहो बरं बैलाचं सोडा, उद्या तुम्ही म्हातारे झाले तुमच्या पोरांनी तुम्हाला घराबाहेर काढायचं का? ती माझं मी बघन नंतर. अहो काय भाऊजी त्या मुक्या जनावराला बोलता येत नाही मग तुम्ही वाटण तसं करता का घरातली त्याच्याबरोबर? पहिली लक्ष्मी असं त्यांचं म्हणणं. आता आमचा इसारा आम्हाला माघार नाही डबल घेतला असता. तुमच्या बोलण्यावर याच्यावर कळत आहे कारण की त्यांच्या ह्याच्यावर कळत आहे. हो इसरा डबल घ्यावा लागतो. व्यवहार आहे. अहो तुम्हाला माणूस सर काय डबल नाही हे नाही घ्या टिबल घ्या सर. पण आता इथून निघा तुम्ही. इतकं बी आम्हाला माणूस की फार सोडलेलं नाही. आम्ही रोज या वस्तीवर बोकडं घेतो, शेळ्या घेतो, बैल घेतो, गाया घेतो. आमचा रोजचा धंदा आहे. एका जागेवर नाही येत आम्ही. तसं नाही पाहुणं पण काय माहितीये का तुम्हाला. अहो ह्यो बैल आम्ही बापासारखा धरलाय. बापानी पोट भरलंय ना बैलांनी सुद्धा आमचं पोट भरलंय. पण तुम्ही फक्त एक विचार घ्यायला पाहिजे होता घरच्यांचा. तुम्ही मला सांगा म्हातारं झालं आमच्या पोरांनी उद्या आम्हाला घराबाहेर काढल्यावर कसं वाटेल. त्या बैलाला बी मन आहे त्याला जित्राबाला हाय कराय तुम्ही सांगा बरं. आणि त्याला कळायचं नाही का. बोलता येत नाही म्हणून आपण कसं आपल्याला वाटण तसं वागायचं त्याच्या बरोबर आहे का नाही. जाऊ द्या तुम्ही आता आले जाऊ द्या. तुमचं आहे ते सगळं त्या बैलामुळे. तुम्ही काय तुला लय जड झाला असेल ना बैल, बैलाचा खर्च मी करतो. बाप जडा झाला असेल तर सांग बापाचा मी करतो. आणि पोरांनी घराबाहेर काढलं ना उद्या माझी पोरं सांभाळते नको काळजी करू तू. पण परत हा बैल इकायचं नाव काढू नको. कळलं का तुला. जाऊ द्या चुकलं माझं. माफी मागा यांची. हा म्हणलं ना आता चुकलं माझं. चुकलं नाही परत अशी चूक करू नको. नाही आता. आणि एवढं लक्षात ठेव ही आपली जनावर नाहीयेत. ही संस्कृतीन ओळख आहे आपली. शेतकऱ्याचा जोडीदार आहे तो. एक काम करतो मी चांगला डॉक्टर बोल माझ्या ओळखीचा एक जण हा. त्याला आजच बोलून घेतो जरा नीट करू आपण त्याला. हेच आधी डोकं लावलं असतं मग कशाला एवढा उद्योग वाढला असता. जाऊ द्या आता झाली गोष्ट द्या सोडून. बरं चला चहा ठेवते मी. चला डॉक्टरला पण बघा. चला चल.